संशयाच्या नजरेने बघू नये। वळूया पुढच्या बातमीकडे। कुपोषणासंदर्भातील सर्वात धक्कादायक आकडेवारी जाहीर झाली। कुपोषणाची राज्याची आकडेवारी ही चिंता वाढवणारी आहे। मात्र कुपोषणाबाबत यावेळी चक्क मुंबईनं मेळघाटलाही मागे टाकलं। राज्यातल्या 1,82,000 कुपोषित बालकांपैकी एकट्या मुंबईत सर्वाधिक म्हणजे 16,344 बालक आहेत। मुंबई ही राज्याची राजधानी, स्वप्ननगरी, मायानगरी वगैरे म्हटलं जातं। मात्र या मुंबईत 16,000वर बालकं कुपोषित असल्याचं आकडेवारीवरून सिद्ध झालं। विशेष म्हणजे यावेळी ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात कुपोषणाच्या आकडेवारीत वाढ झाली आहे। दरम्यान ही कुपोषणाची आकडेवारी नेमकं काय सांगते आपण जाणून घेऊया। महाराष्ट्रात कुपोषित एकूण बालकं आहेत 1,82,443, ज्यात मुंबई उपनगरात कुपोषित बालकं आहेत तर 16,344। त्यानंतर नंबर लागतो नाशिकचा। नाशिकमध्ये ही आकडेवारी जाते 9,852च्या घरात। तर ठाण्यामध्ये 7,366 इतकी कुपोषित बालकं आहेत। राज्यामध्ये कुठे किती कुपोषित बालकं आहेत आपण ती आकडेवारी पाहतोय। पुण्यामध्ये हा आकडा आहे 9,076च्या घरात। तर धुळ्यामध्ये 8,118, छत्रपती संभाजीनगरमध्ये 7,926,